Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me is Sunny and this is a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine starts झाला आहे नैसर्गिक स्कूलमध्ये. मी चाललो होता क्लिनिक मग हॉस्पिटल परत क्लिनिक टिफिन रेडी झाला आहे अँड आईची छान पूजा झाली आहे. सो यस दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. So please stay tuned and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere and yes, live, laugh and साला स्कूलमधनं नेलेलं फायर फायटर्स कसे असतात, ते कसं काम करतात, फायर स्टेशन घेऊन गेलेलं सुद्धा तर मला ते एक्सप्लेन करून दाखवते कारण इकडे ते आहे म्हणून. हां 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 हो हां हो हो कुठे गेलेला? मातीच्या इथे कुठे गेलेली तू? मातीच्या इथे गेलेली? कोणत्या फायर स्टेशनला गेलेली? मातीच्या फायर स्टेशनला? वेगळा म्हणजे किती लांब घेऊन गेलेले? आपण एक दिवस मध्ये गेलो होतो ना, मी केवल मध्ये होती ते आम्ही परत तिथे गेलो होतो. आणि मग अच्छा तेव्हा तुम्हाला फक्त फायर स्टेशन दाखवलेलं, आज दाखवलं की फायर वर्कर्स कसं काम करतात ना. चालू आहोत हळदी कुंकूला. सो आज आहे स्नेहाकडे हळदी कुंकू आणि आमचे जे नेबर आहेत, जे समोर ज्या ताई राहतात त्यांच्याकडे एक हळदी कुंकू आहे. सो फटाफट मी रेडी होते. सो फायनली मी रेडी झालेली आहे. लेट्स गो. पहिले मी समोर जाते म्हणजे आमचे जे बाजूला नेबर आहेत त्यांच्याकडे आणि मग पुढे. काय दिलं त्या दिवशी आम्ही सगळे उन्नतीकडे गेलो आणि उन्नतीकडे एवढे 2 क्यूट रॅबिट्स आहेत ना आणि त्याला बघून सगळे येडे झाले, येडे. आणि आमचं जे डोकं आउट केले पॅरेंट्स की आम्हाला पाहिजे ना, गोंगाट बिंगाट. बिचारी मी त्यांना विचारते पहिले, मी ना आधी म्हटलं त्यांना 2 करू, मी नंतर विचारायचंच राहिलं नाही. हे सिद्धेशने आधी ऑर्डर केलं तर मी आता काल तिला विचारणार होती, म्हटलं ही भेटेल ना, आता विचारते तुला 2 करायचे असतात की 1 करायचे असतात म्हटलं, ते पण विचार. नाही त्या दोघी बाई त्यांच्यासाठी सगळं 2च असतं. मी ऑर्डर केलं, तिने बघितलं हे आधी ऑर्डर केलेलं. तर उन्नतीने मग डिसाइड केलं की सगळ्या मुलांना मी देते. तर तोपर्यंत स्नेहाने तर मागवलं पण थांबवलं पण नाही, पण तिने मागवलं पण कारण तिच्या मुली रडतच होत्या अख्खी रात्र. भेटलं कोण म्हणजे तिने एवढं नाही झालं कसं. अमेझॉन लगेच येतं आपल्या इथे, प्राईमला लगेच दुसऱ्या दिवशी येतं. नाही तो कॅन्सल केला आता मी. नाही सगळं वेगळंच काहीतरी स्टोरी. तू एक तिला एवढं भारी पडलंय तो रॅबिट तिकडे ठेवण्याचा. नाही त्याचा प्रश्न नाही ग, तो प्रश्न नाही. ये बाबा तिला मेन फोटो काढायचा आहे. तुमचं सगळ्यांचं काय? स्माइल स्माइल. वो तो देख भी नहीं रही है. तिकडे तिकडे झोपते. तिला स्माइल. नींद आ रही है उसे. अरे अभी बजे देख ना किती 9:70. ते असं असतं ते का आपल्या बर्थडेला आपल्याला झोप लवकर येते. ए हिला का नाही घातलं? खोकला आलाय म्हणतात. शूट करते आता बघ असे सगळे टप बसलेत. तुला लावू काही एक चेहरे घेऊन येतात रे बाबा ही पोरं. यांचा हळदी कुंकू ठेवू कुठेतरी. मी काय बोलतो आपण याला बाउन्सिंग मनीला घेऊन जाऊ. 1.5 तास तिने खेळायला सोडूया. हॅलो
पण काय काय पाहुणे रिपीटच असणार. हा आणि असे नाही लावूया. मस्त काय काय झालं चुकीचा व्हिडिओग्राफर आहे, फार हलतो. आज पडायचं असतं बाई. मग शास्त्र नमस्कार घाला दोघींनी. नाही नाही, काय गरज नाही. सर, तुझा तिला आशीर्वाद नको नको मला. तिला वर आली आहे. मी तुला तुझा रिटर्न. तुझा आशीर्वाद नको, तिला माहिती आहे मी काय नको. तुझा तुलाच रिटर्न. सेम टू यू. माझ्याकडे आहे. आंबट झाली आमची काय झालं आता वहिनीचं आता वहिनीचं, वहिनीचं. वहिनी येतात, वहिनी येणार आहे ना सगळ्यांना जाणं करायचं. मला नीट नीट. नीट करूया. मिशन हिला जाणं करायचं. ती मला आता बोलली फाल्गुनीच्या घरी बघितलं ती नाही तास बरं करत. ती केवढूच नाही करत. कोण हिला टार्गेट ठेव. म्हटलं गप्पे माझं फोटो हिला बोलली आपण हिला टार्गेट ठेवूया आपण दोघी म्हणजे आम्ही एवढ्या ओळीला बघत होती पण ती बिचारी बोलत असेल मला तुमच्यासारखं व्हायचं हे ना. मी पण ऍक्शन हे ज्ञानाला लावायचं का? तुला बाप्पा करायचा ए आता थांब ना, झालं. अरे वा हे लावू तुला? हे लावू? हे बघ मस्त वास येतो. मस्त वास आहे बघ ना, एकदम फ्रेग्रन्स. सो लेट. नवरा पण आलाय? मग कोण आहे? अर्जुन आहे. बाबा सगळे सो बॅक टू होम. आल्यावर थोडं रेस्ट केलं आणि आम्ही चाललो आहे मॉलमध्ये. आमच्याबरोबर असणार आहे नायसाची सीमाजी. चलो लेट्स गो. मला नाही बसून दे, मला नाही बसून दे. सनी बोलतो काय बोलू, मॅडम आई है बहुत सारा बोजा बिस्तारा लेके आई है. आई तिकडून तिकडून तो पुढचा. हा वनला पहिले जायचंय, त्या आजीला घ्यायचंय सॅनिटायझर. हा मला पण परफ्यूम बघायचं तिथे. पैसे संपले. हे तो वाला घेऊ ना आपण, तो वाला घेऊया ना, इकापवाला. हे बघ 72 शेवटची झाले जा बघ. अगं हे नाही आहेत, हे थोडी नाही आहेत. मोठेवाले पाहिजे मला. चल पैसे 72 रुपये आहेत कितीचं आहे फक्त. ते? रिचार्ज कर ना. बंद केलं ना गं. हा तोच घे, तोच घे, तोच घे. नाही येणार. आला तर वेळ नाही येणार, त्यांनी लूज ठेवलंय. आणि असेल तू खेळणार नाही लागतो. मी बोलली नाही. रचना त्याने सेट केला आता, तो सेट करून गेलाय. ते मी काढतो ते मी काढतो. गाडीत ठेवणार. गणपती बाप्पा. हा हा छान दे, छान वाला घे. थांब तिकडे 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 त्या साईडला. अरे त्या साईडला बोलली तरी. आई एक ट्राय कर ना, आई एक ट्राय कर.
कुठला आहे हा मोठावाला घे ना रचना मोठावाला ट्राय कर रचना बॅगवाला करू ना बॅगवाला ट्राय कर नायसू दाखव नायसूला हे मिळालंय बाबाला हा मिळालाय बाबाला म्हणजे रचनाला मिळालाय चल कसलं गोड आहे हे. राजनी आवडली ना एक. ए, मी हे घेऊ पर्सला लावायला. कसं लावणार आहे? कसं लावणार? आहे, कसं लावणार? त्याला काहीतरी करून लावेल ना. याला किती गर्दी आहे बार्बिक्यूला ऑफर आहे पण ते लंचसाठी 350 का 349ला काय खात नाही तू ते सगळं मला खायला लागतं भरपूर झालेली यामध्ये कपड्याची आहे ना म्हणून स्पेशल आहे हलकी मस्त भरपूर जात आहे अखिलेश कडे हळदी कुंकू सो पॉपटेटचा थोडंसं किडचं प्लॅटर आता चेंज झाला आहे आणि इट लुक्स यम्मी. पहिले तर पास्ता यायचा आणि ह्याला काही जास्त टेस्ट नसते एकदम नॉर्मल तिखट बिकट पण नाही सगळं खायचं बाबू पूर्ण. खा पटापट चल काय ग सुनबाई अगं अगं सासूबाई काय आई असं तर आई आईनं कधी पण आईनं पण घेऊन आलो असतं पण आईनं बरं इथं किती टेन्शन नाही पाहिले विचारला आम्हीच करतो एकदम ऑल ऑफ अ सडन प्लॅन झाला कारण खूप दिवसांनंतर सनीला वेळ मिळाला ॲक्च्युली आपण जेव्हा लास्ट टाइम बघायला गेलो ना क्रांतीवीर तेव्हाच मी तुला बोलले ना हा मूवी आपल्याला बघायचाच आईला मिस करतो आई ॲक्च्युली आई आल्या असं पण बरं नाही वाटत होतं फायनली वी आर डन विथ मूवी आई कसा होता खूप छान होता कन्सेप्ट छान म्हणजे त्यांनी मेसेज खूप चांगलं दिलेलं आहे पण लोकांनी ते घ्यायला हवं एक्झॅक्टली तिथे लाईट सो मूवी ॲक्च्युली खूप छान आहे जे इमोशनल तर एवढं आहे ना आई एवढा आणि तिचे शेवटचं वाक्य बोलली ते अगदी बरोबर आहे काय म्हणजे पुरुषाशिवाय राहू शकते अर्धांगिनी नाही आता आपण पूर्णांगिनी झाली पूर्णांगिनी मस्त म्हणजे ऍक्च्युली तो छान आहे खूप छान म्हणजे ऍक्च्युली छान आहे आणि तेच मी आता आपण जो आता मध्ये रील आणि शॉर्ट कॉन्टेंट टाकलाय तो एकदम असा थोडासा रिलेट करून गेला आणि खरंच मस्त आणि दोघींनी एवढं सुंदर काम केलंय एवढं सुंदर दिसत आहेत स्टोरी लाईन खूप सुंदर आहे इमोशनल आहे तुम्हाला हसवणार सुद्धा आहे कारण जिथे निर्मिती सावंत आहे तिथे थोडंसं हसणं ते तर फॉर शुअर असणार आहे आणि ओव्हरऑल खूप छान आहे सो नक्की तुम्ही मूवी बघा म्हणजे मला नव्हतं माहीत की मूवी स्टार्ट झाल्याच लगेच एकदम असं इमोशनल म्हणजे एकदम असं ना रडायला बापरे ते तर पिक्चर म्हणजे माझं असं मन माझं एवढं भरलेलं असं माझं डोकं असं दुखायला लागलेलं असं वाटलं की खूप सारं धो रडू काय रचना ते आपल्यावरती होऊन गेलेलं आहे ना हा ऍक्च्युली त्यामुळे ते मला आजीचीच आठवण म्हणजे आजी अशी कास्ट नव्हती आजी पहिल्यापासूनच व्यवस्थित माझ्याशी म्हणजे पहिल्यापासून आमचं रिलेशन चांगलं होतं अजिबातच नाही असं कधीच नव्हतं असं त्यांनी आधी तर ते सांभाळायच्या पण नंतर बट आई त्याच्यात एक गोष्ट
शिकण्यासारखी आहे, बघण्यासारखी आहे. ते म्हणजे खूप लोक असं म्हणतात की जे पहिलेचे लोक आहेत ते कधीच स्वतःमध्ये एक चेंज नाही आणू शकत किंवा काळाबरोबर ते चेंज नाही होत. पण ज्याप्रमाणे निर्मिती सावंतचा एकदम स्टार्टिंगचा जो रोल आणि त्याच्यानंतर जो एकदम जो ड्रास्टिक चेंज जो दाखवलाय, म्हणजे तिने कसं तिच्याबरोबर जुळून घेतलं, ती पण त्या काळाबरोबर पुढे चालत गेली आणि तेव्हाच ते त्यांचं जुळलं पटलं ते सगळं काही आहे ना. सुनेला पाठिंबा दिला. एक्झॅक्टली. हा, स्वतःवर ती बोलते, म्हणजे स्वतःवरती तर तिचं तर डबल दुःख, मुलगा पण आणि नवरा पण हो. दोन्ही, तरी पण तिने सुनेला पाठिंबा दिला. खूप म्हणजे तिला अगदी पुढे केलं सगळ्या बाबतीत, आणि हे आपल्या बाबतीत झालेलं आहे. झालेलं. हा, आजी आजोबांनी मला खूप म्हणजे पाठिंबा. आम्ही म्हणजे लिटरली खूप रिलेट करू शकलो, म्हणून मला माहित होतं की आई पण एका कोपऱ्यात रडते आणि मला माझं पण मन एवढं भरून आलेलं ना. खूप रडले. खूप आम्ही खूप रडलो होतो आम्ही दोघी. बट ज्याप्रमाणे ते स्ट्रॉंगली बाहेर आलेत, जसं एंड त्यांनी, सुंदर होती ना लास्ट. हो, छान कविता. खूप सुंदर मूवी आहे खरंच. मी म्हणते शेवटी असं बघण्यासारखं आहे. दाखवलं की त्या लग्नामध्ये ती म्हणजे ते लोकांचा नाही विचार करत. एक्झॅक्टली. स्वतःला आणि सुनेला पण बोलून घेते वरती, तू पण ये. की लोक काय म्हणतायत, लोक काय म्हणतायत. हा, त्यावेळेस ज्या तिच्या बरोबर सतत राहणाऱ्या बायका त्या सुद्धा अशा वाटतात. लोकांच्या बंधनात बांधून कारण मग आपलं आयुष्य तिथेच राहून जातं ना आपण. कारण आजकाल खूप लोक ते म्हणतात की लोक काय म्हणतील मी हे केलं तर, लोक काय म्हणतील मी ते केलं तर. आणि ऍक्च्युली स्टार्टिंगला ती तसंच ती विचार करत होती ना, पण एंडला जे त्यांनी दाखवलं, एंडिंग खरंच सुंदर आहे. आणि मी तेच म्हणते की आपण जेवढं हिंदी सिनेमाला, हिंदी मुव्हीजला जेवढं सपोर्ट करतो, आपण महाराष्ट्रामध्ये राहून आपल्या मराठी मुव्हीजला का नाही सपोर्ट करत. एवढे छान मेसेजेस, किती छान मेसेजेस. म्हणजे आता आम्ही जेव्हा हा मूवी बघायला गेलो, ऑलमोस्ट जेवढे पण तिथे प्रोमो जे येत होते, जेवढे मूवीजचे येत होते, सगळे मराठी. आणि सगळ्या मराठी मूवीजचं जे मेसेज आहे, जे एक्झिक्युशन आहे, जे स्टोरी लाईन आहे, ते बघण्यासारखं आहे. म्हणजे जेवढं आपण आता क्रांती विद्या मंदिरला जेवढं प्रेम दिलंय, ज्या उत्साहाने लोक जात आहेत तो मूवी बघण्यासाठी, त्याच उत्साहाने हा मूवी सुद्धा तुम्ही बघायला जा. खरंच सुंदर आहे. जे मेसेज ते देण्याचा प्रयत्न करतायत तो एकदम क्लिअर आहे आणि तो घेण्यासारखा आहे. की असं नाहीये की तुम्ही फक्त बघून आलात आणि घरी येऊन विसरलात. आणि खरंच ट्रस्ट मी, अमेझिंग मूवी. आम्हाला इमोशन म्हणजे बाबा मला तर अजून पण रडू. गोष्ट घेण्यासारखी आहे. हा, प्रत्येक गोष्ट घेण्यासारखी आहे. वाक्य खूप सुंदर आहे. खूप सुंदर डायलॉग, सुंदर लिहिलेले आहेत. आणि मेन इमोशन्स किती छान प्रकारे त्यांनी एक्सप्रेस केलेत आणि ते दाखवण्यात आलेले आहेत. डिप्रेशन, एन्झायटी, सगळे जेवढे आपले इमोशन्स आहेत, राग, सॅडनेस, मग यु नो हेट्रेड, लव्ह, सगळे भरभरून इमोशन्स या मूवी मध्ये दाखवलेत. त्याच्यामध्ये एक असं मेसेज म्हणजे शेवटी काय ते म्हणाली, जे झालं गेलं असेल ते विसरून जायचं आणि मग एकमेकींना हे करत पुढे जायचं. तेच खूप सुंदर दाखवलंय. तुम्ही नक्की जा सगळ्यांनी मूवी बघायला. आम्हाला तिघांना तर खूपच आवडले. आई असते तर आईंना सुद्धा नक्कीच हा मूवी आवडला असता. आता जेव्हा कधी येईल टीव्हीवर तेव्हा मी माझ्या सासूबद्दल काही बोलतच नाहीये, टचवूड त्या बाबतीत मी त्यांच्याबद्दल काही बोलतच नाही. पण अशा खूप जणी आहेत आणि त्यांच्या अशा खूप लोकांचे असं मला नाही म्हणायचं आहे. बट म्हणतात ना, विथ टाइम, विथ जनरेशन यू नीड टू ब्रिंग दॅट चेंज. तरच ते जे रिलेशन आहे, तरच ते जे नातं आहे ते टिकून राहतं. नाहीतर मग ते खेचलं जातं. लिटरली त्या मूवीमध्ये च्विंगम हा वर्ड यूज केला गेला आहे की तुम्ही त्या गोष्टीला स्ट्रेच करतायत. सो ते स्टार्टिंगला मला पहिले कळलं नाही, नंतर मला ते कळलं की काय बोलण्याचा प्रयत्न करतायत. माझी आठवण आली. पण आपण आजीला घेऊन बरेच पिक्चर बघितले, 4 जणी मिळून. हो, नाटक आणि पिक्चर. हो, आपण म्हणजे इकडे नवीन पनवेल पासून बघितलं. आपण आजीला घेऊन जायचो, ते आपण 4 मिळून करू फाल्गुनीतून नातं वेगळं. म्हणजे तेच माझा जो रील मी आता टाकलाय त्यात तेच होतं की सून तर आई होतीच आजीची, पण
मुलगी सुद्धा त्याच बरोबर होती, त्याचप्रमाणे तिला वागवलं गेलंय आणि तसंच ते नातं शेवटपर्यंत टिकलं होतं. सो चला मग आईचं ड्रॉप टाइम पण झालेला आहे आणि आता आम्ही पोचलो म्हणजे सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.